जय हिंद भावांनो. भावानंतर बघा SSC GD आपला जो फायनल कट ऑफ आहे तो लवकरच येणार आहे आणि तुम्हाला काय वाटत आहे की रिझल्ट कधीपर्यंत येईल आणि रिझल्टचा जो डेट आहे तो 22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर यामध्ये SSC कधी बी आपला रिझल्ट जो आहे देणार आहे. ऑलरेडी आपले जो आहेत ते 4 दिवस समाप्त झालेले आहेत. 22, 23, 24 आणि 25 आज 26 पण गेलेली आहे या ठिकाणी, म्हणजे 5 दिवस 4-5 दिवस आपले समाप्त झालेले आहेत. त्यामध्ये रिझल्ट आता आपलं इथून पुढं खूप चान्स बनतात. ठीक आहे, इथून पुढं 30 तारखेपर्यंत खूप चान्स बनतात. 30 तारखेपर्यंत रिझल्ट पक्क येऊ शकतो आणि रोजगार जी मेळा होणार आहे 21 डिसेंबरला होणार आहे, ती बी नोटीस आलेली आहे. रोजगार मेळा जो नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते 1,00,000 लोक कॅन्डिडेटांना रोजगार मेळा यानी की जॉईनिंग लेटर ऑनलाईन देणार आहेत 21 तारखेला, 21 डिसेंबरला. तरी भावांनो, सर्वांनी रिझल्ट लवकर येईल. ठीक आहे, चला मग आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. भावांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर मग चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया. चला आता मग पहिला कमेंट आहे उमेश भाऊचा. उमेश पाटील यांचा पहिला कमेंट आहे भावांनो. उमेश पाटील म्हणत आहेत OBC जनरल एरिया 117.44 फायनल होईल का भाऊ? भावा, OBC आहेस आणि 117 मार्क आहेत. भाऊ, तुझं होऊ पण शकतं आणि नाही पण. या ठिकाणी 70% चान्स आहेत की होऊ शकतं आहे. त्यामध्ये तू फिक्स आहे असं समजू नको भाऊ. तरी पण पुढची भाऊ या ठिकाणी तू तयारी चालू ठेव. 4 फेब्रुवारी एक्झाम डेट आहे. अरे भावा, माझा कधीतरी सांग 116.8 OBC. भाऊ, तू पण तयारी कर भाऊ. होऊ पण शकते भाऊ, कमी चान्स आहेत या ठिकाणी तुला. ठीक आहे, तर तुम्ही भाऊ प्लीज पुढची तयारी चालू ठेवा. बघा, गणेश म्हणत आहे गणेश भावा, मला 124.56 मार्क आहेत. EWS कॅटेगरी आहे, CRPF फर्स्ट चॉईस आहे. होईल का? प्लीज रिप्लाय. भाऊ, EWS 124 आहेत तर भाऊ फिक्स 100% या ठिकाणी तुझा काम होणार आहे. 100% काम होईल भाऊ. ठीक आहे, रिझल्ट ज्या दिवशी लागेल भाऊ त्या दिवशी मला फक्त कॉल कर भाऊ. तू म्हणल्याप्रमाणे CRPFमध्ये सिलेक्शन झालं आहे भाऊ. 100% तुला या ठिकाणी सिलेक्शन होणार CRPFमध्ये. तर विकास काळे म्हणत आहे बघा, सर मला एक डाऊट आहे सर. तरी बघा भावांनो, सर मला एक डाऊट आहे सर मी 18 ते 23 वयोगटात येतो. मी OBC आहे. 18 ते 23 वयोगटातील मुलं जर त्यांना ओपन एवढे मार्क असतील तर ते ओपनमध्ये जातात. तर फिजिकलसाठी ओपनचा कट ऑफ 115 गेला आहे. तर 18 ते 23 या गटातील ज्यांना 105पेक्षा जास्त मार्क आहे ते फिजिकलसाठी ओपनमध्ये असेल का? होय भाऊ, ज्यांना 18 ते 23 वय आहे, OBC आहे आणि ज्यांना 105पेक्षा जास्त मार्क आहेत ते सगळे मुलं या ठिकाणी ओपनमध्ये गेलेले आहेत. आणि जे 105च्या खाली आहेत, ज्यांना मार्क म्हणजे जे 105 ते 104मध्ये आहेत, ते OBCतले मुलं आहेत भाऊ. ठीक आहे, आणि जे ओपनमध्ये आहेत ते मुलं तेच या ठिकाणी भाऊ सिलेक्शनची लढाई तेच लढत आहेत भाऊ. ठीक आहे, आणि पुढं म्हणत आहे का 18 ते 23 गटातील मुलं ओपनमध्ये फक्त फायनल लिस्टमध्ये जातात का? जर त्यांना ओपनचे मार्क असतील तर. भाऊ, आता 105 आपली कटअप लागलेली आहे, 105 OBC. ठीक आहे, जर कुणाला जर 117 मार्क असतील तर तो भाऊ फिजिकल हा ओपन कॅटेगरीमधून देईल भाऊ. ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये होईल. तो फायनलला जर या ठिकाणी जर ओपनची कटअप 115ला आली तर तो या ठिकाणी ओपनची जागा उडवेल. आणि जर ओपनची कटअप जास्त आली तर मग तो ओपनची जागा खाणार नाही, डायरेक्ट तो आपल्या कास्टची जागा मेरिटप्रमाणे घेणार भाऊ 100%. तर बघा, प्रतीक म्हणत आहे 137.20 महाराष्ट्र जनरल या CISF भेटणार का भाऊ? 100% भाऊ CISF होणार प्रतीक. 100% या ठिकाणी तुला CRPF प्लस सिलेक्शन होईल. मंगेश म्हणत आहे SC 128 जनरल CISF ITBP CISF SSB ITBP CRPF 128 मार्क आहेत आणि भाऊ SC आहे. तर भाऊ या ठिकाणी CISFला पण चान्स आहेत भाऊ. जर CISF नाही भेटली तर मग 100% या ठिकाणी तुला ITBP भेटून जाईल. ITBP या ठिकाणी ITBPमध्ये तुझं सिलेक्शन पूर्णपणे होईल भाऊ. संतोष म्हणत आहे ST फिमेल 109 महाराष्ट्र प्लस 19 एक्स्ट्रा आहे कटऑफपेक्षा. फर्स्ट CISF, सेकंड ITBP आणि थर्ड BSF.
19+ आहेत तर या ठिकाणी मी सांगेन की ITBP या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, ITBP या ठिकाणी ताई तुम्हाला भेटून या ठिकाणी पूर्णपणे जाईल. शुभम म्हणत आहे SC 110 एनी चान्स. SC 110 चान्स भाऊ आहेत, पण भाऊ चान्स पण तरी पण भाऊ चान्स तर या ठिकाणी बनतात. पण तू तयारी भावांनो पुढची तयारी चालूच ठेव भाऊ. ठीक आहे, पुढची तयारी चालू ठेव भाऊ, बंद करू नको. गणेश म्हणत आहे भावा मागच्या भरतीला NCCचे मार्क केव्हा ॲड झाले होते, फायनल की फिजिकलला? भाऊ मागच्या भरतीला फायनलच्या टायमाला NCCचे मार्क ॲड झाले ते भाऊ. या बारीला फिजिकलला भाऊ ॲड झालेले आहेत. गोकुळ म्हणत आहे भाऊ थँक्यू भाऊ, धन्यवाद भाऊ, थँक्यू. म्हणजे तुझा कमेंट वगैरे आलता का भाऊ? AWS 131.17. तर भाऊ कुठली पोस्ट भेटेल भाऊ? चान्स आहे SSB आणि CISF या दोन्हीपैकी एक भेटण्याचा चान्स तर आहे. पर भाऊ ही जर नाही भेटली तर मग त्याच्या खालची तुला पोस्ट पेपरनुसार आकाश या ठिकाणी भेटून जाईल. ऑलराऊंडर किंग भाऊ तुला भेटेल ना भाऊ? कृष्णा म्हणत आहे 19 मिनिट 43 सेकंद बर्बाद झाले. आणि 19 मिनिट 43 मिनिट जर बर्बाद नाही झाले असते तर यानं पार अख्खं जग जिंकलं असतं. याचे बर्बाद झाले म्हणजे बघा किती बिजी माणूस आहे हा कृष्णा. ठीक आहे, लय बिजी दिसतोय राव तू, जास्त नाही बोलायचं आपण. संदीप म्हणत आहे बघा सर महाराष्ट्र से OBC जनरल 22 नंबर ज़्यादा है भाऊ. 100% होऊन जाईल. 22 नंबर जास्त तर काम होईल. महाराष्ट्र जनरल AWS 117.68. CISF SSF SSB BSF कोणती भेट? अरे भाऊ BSF भेटेल तुला चान्स. थोडे काय चान्स आहेत चांगलेच. BSF भेटेल. 130 UR होईल का? 100% काम होईल भाऊ. होईल का म्हणजे विषय आहे का भाऊ? तुझं काम होणारच. 143 मार्क OBC कॅटेगरी जनरल एरिया CISF भेटेल का? 100% भेटेल ना CISF. सौरभ म्हणत आहे बघा कट ऑफ हा राहील भाऊ ओपन 125, OBC 121, EWS 119 आणि SC 115 आणि ST 104. SC ST तर ओके सांगितलं आहे भाऊ. आणि या ठिकाणी या तिन्हीमध्ये तू गोळ सांगितला भाऊ. या तिन्हीमध्ये भाऊ इतका नाही मेरिट जाणार. तू बघ भाऊ, या ठिकाणी तो मागच्या भरतीमध्ये ज्याचा ॲक्युरेट कट ऑफ गेला CISF वाल्याचा, त्याने सुद्धा लास्ट ज्याला कॅन्डिडेट भेटलेत ते 181 पर्यंतचे ते 112 मार्कला भेटलेत भाऊ. तरी तो 113 ते 118 कट ऑफ सांगितला आहे. त्या मागच्या भरतीला त्याचा कट ऑफ ॲक्युरेट बसला होता. तरी भाऊ या भरतीमध्ये इतकी कट ऑफ नाही जाणार आहे. ठीक आहे, इतकी कट ऑफ नाही जाणार. ह्यानं मागचं जितकं वाढलं त्या ठिकाणी ॲड केलं आहे भाऊ. मागच्या भरतीमध्ये आणि ह्या भरतीमध्ये खूप फरक आहे, त्यासाठी इतका कट ऑफ नाही जाणार. या ओपन आणि OBC आणि EWSमध्ये भाऊ 3-3, 4-4 मार्क तू कम कर, 4 मार्क, तेव्हा हा ओके राहील कट ऑफ. ठीक आहे, इतका कट ऑफ कधी जाणार नाही. कोणी विश्वास करू नका भावांनो. प्रवीण म्हणत आहे SC जनरल एरिया महाराष्ट्र 125 CISF भेटेल का? SC 125 CISF भाऊ चान्स लई कमी आहेत त्या ठिकाणी, पर तुझं सिलेक्शन 100% होईल भाऊ. शिवम पवार म्हणत आहे ST जनरल एरियामधून 107.52 आहे आणि कट ऑफपेक्षा 16.3 मार्क जास्त आहे. तर होईल का नाही? 100% काम होईल ना भाऊ. ST म्हणलं तर 100%. स्ट्रगल म्हणत आहे 125.2 आहेत. CRPF भेटेल का भाऊ? कास्ट तरी सांग. EWS असेल तर काम होऊन जाईल आणि OBC बी असला तरी बी काम तुझं या ठिकाणी होऊन जाईल. तरी आपण पुढचा कमेंट बघू आता. पुढचा कमेंट आहे भाऊ नक्सल कट ऑफ 88 अँड माझे मार्क 112 आहे. 24 मार्क जास्त आहेत. तरी CISF SSB 3rd BSF एनी चान्स भाऊ? चान्स तर या दोन्हीला आहेत, पण ही जर नाही भेटला तर तुला 100% तर BSF येणार आहे. ठीक आहे, तर भाऊ तरी पण तुला जर पूर्ण नक्षलविषयी माहिती बघायची असेल तर भाऊ आपल्या चॅनलवर नक्षल एरिया महाराष्ट्र गडचिरोली आणि गोंदिया यामधले भाऊ पूर्ण भाऊ मी कट ऑफचा या ठिकाणी पूर्ण सांगितलेला आहे. नक्षल एरिया महाराष्ट्र किती कट ऑफ जाऊ शकते. ST जनरल डिस्ट्रिक्ट शिवम म्हणत आहे ST जनरल डिस्ट्रिक्टमधून 16 मार्क जास्त आहे. होणार की नाही भाऊ? होईल ना. 16 मार्क जास्त आहेत तर 100% काम होईल भाऊ. SSC CISF सरकारी व्हिडिओ कधी टाकणार OBC? या ठिकाणी भाऊ OBCचा व्हिडिओ भाऊ लवकरच येईल. ठीक आहे, 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी व्हिडिओ येईल. तरी पण भावांनो तो या EWSचा ज्याप्रमाणे लास्ट वेट लावला होता भावांनो, तो त्या पद्धतीचा वेट
आता नाही करणार भाऊ. त्या ठिकाणी खूप ओबीसी डाटा आलेला आहे त्याच्याकडे. तो आता पूर्णपणे या ठिकाणी कट ऑफचा लवकरात लवकर व्हिडिओ टाकेन भाऊ. पुढचा कमेंट आहे बघा, रियाज ताजुद्दीन शेख, 4-5 दिवसात तर फायनल कट ऑफ येणारच आहे, जास्त लोड घेऊ नका, कोणाचा अंदाज खरा होतोय असं नाही. भाऊ बरोबर सांगितलं भाऊ, कोणाचे अंदाज खरा होतोय असं का नाही. तर या बघा बघा, मी तर पहिलेच सांगितलं भाऊ की आपला जे अंदाज आहे ते एक ॲक्युरेट म्हणता येणार नाही भाऊ. या ठिकाणी अंदाजे आपण सर्वजण अंदाजे लावत आहे. पर जे भावांनो, इतकं तुम्ही एक गोष्ट लक्षात द्या भावांनो, मला आजपर्यंत एकही त्या ठिकाणी मुलांनी मार्क कमेंटमध्ये असं नाही विचारलं की भाऊ CISF सरकारीवाला जो आहे तो या ठिकाणी पूर्ण गुगल फॉर्म भरून, ठीक आहे, पूर्ण गुगल फॉर्म भरून माझ्या इतकी कट ऑफ लावतो आणि मी न गुगल फॉर्म भरता भावांनो, या ठिकाणी मी तुम्हाला किती सांगितली EWSची कट ऑफ 114 ते 117 सांगितली होती न गुगल फॉर्म भरता. त्या भावाने बी इतकीच सांगितली भाऊ गुगल फॉर्म भरता. तर भाऊ मी न गुगल फॉर्म करता मला तुमच्यात किती फिट झाले आणि किती मार्क आहेत ते न माहीत असता भावांनो, मी त्या डाटाबेसवर फक्त त्याच्याबरोबर कट ऑफ लावली. तर भाऊ असं थोडी असणार आहे की कट ऑफ फेल जाईल. याच्यामध्ये भावांनो प्लस 1-2 मार्क कमी किंवा जास्त होऊ शकते भावांनो. पण हा जो कट ऑफ मी सांगितला तो मीडियम झोनमध्ये कट ऑफ असणार आहे. तर मयूर तोंबरे म्हणत आहेत, होतंय भावा तुझं पण, म्हणत आहे भावांनो. शायद हा भाऊ मला म्हणत आहे भाऊ, झालं तर लय बरं होईल. सुधीर म्हणत आहे बघा, मार्क तुला पण कमी हे, व्हिडिओ स्टोर स्टडी कर. भाऊ मी स्टडी करतो आहे, त्याच्यासाठी भावांनो 3 दिवस झाले आता व्हिडिओ नाही आला माझा, ठीक आहे. तर मी आता जे आहे स्टडी खूप लक्ष आहे भावांनो, ठीक आहे. जसा थोडंफार टाईम भेटेल त्या पद्धतीनंच व्हिडिओ काढत आहे. बाकी भावांनो यूट्यूब सध्या बंद आहे आपलं, ठीक आहे. तर सांगितल्याबद्दल भाऊ सुधीर तुझा मनापासून धन्यवाद भाऊ, ठीक आहे. चला मग भावांनो पुढच्या व्हिडिओला भेटूया. आजच्या व्हिडिओला बस इतकाच. आणि भावांनो ज्यांना थोडीशी बी डगमग आहे मनात भावांनो, त्यांनाही प्लीज भावांनो तुम्ही या ठिकाणी पुढची तयारी चालू ठेवा भावांनो. तयारी चालू ठेवा भावांनो. 10-12 काय आता 4-5 दिवसानंतर रिझल्ट फिक्स येईल त्या ठिकाणी, ठीक आहे. फिक्स तुम्हाला कळून जाईल की कट ऑफ किती काय जाणार आहे, ठीक आहे. तर भेटू भावांनो आता पुढच्या व्हिडिओला. या तर रिझल्ट आल्यावर भेटू भावांनो, नाहीतर मग असंच एक मध्ये तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येईल. जय हिंद भावांनो.